ॲक्च्युली मी बँकेत होते 10 वर्ष मी बँकर म्हणून जॉब केलेला आहे. आरीवर्क जेवढं वाटतं तितकं जरी सोपं नसलं तरी पण सोप्या पद्धतीने शिकवणं हे ॲप्रिक क्लासचं स्पेशालिटी आहे. ऑनलाईन सुद्धा करू शकता आणि ते पण तितकंच बारकाईने तिथे सुद्धा लक्ष दिलं जातं हे आम्ही स्वतः बघितलंय, त्यामुळे आम्ही कॉन्फिडेंटली सांगू शकतो. पण नक्कीच ह्याच्यामध्ये मी करिअर करण्याचा विचार करतेय. नमस्कार, ॲप्रिकमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज ऍक्च्युली नागपंचमी निमित्त एक छोटंसं सेलिब्रेशन ठेवलं. हा बायकांचा सण आहे, त्याच्यामुळे बायकांना थोडासा कामातून चेंज मिळायला हवंय आणि आपल्याकडे जे स्टुडंट आहेत ते बरीच मेहनत घेतात, खूप काम करतात, तर त्यांनाही थोडा एक वेगळा अनुभव आपण द्यायचा ठरवला, म्हणून नागपंचमी सेलिब्रेशन केलं. तर त्यासाठीच आपल्याकडे जे स्टुडंट आहेत आज त्यापैकीच एक आहेत दीपाली खामकर आपल्याकडे आलेले आहेत. दीपाली, वेलकम. धन्यवाद. ओके दीपाली, तुम्ही खूप छान दिसताय. थँक्यू. तुम्ही सुद्धा. थँक्यू. किती दिवस झाले तुम्हाला जॉईन करून? मी जॉईन करून आता 15 ते 20 दिवस झाले. ओके. आणि त्या मानाने माझ्या स्वतःच्याच कलेमध्ये खूप फरक जाणवतोय मला स्वतःलाच. तुम्ही जॉईन व्हायच्या आधी म्हणजे तुम्ही कसं जॉईन केलं ॲप्रिकमध्ये? ऍक्च्युली मी बँकेत होते 10 वर्ष मी बँकर म्हणून जॉब केलेला आहे आणि काही कारणास्तव माझ्या मुलांसाठी वगैरे संगोपनासाठी घरातले थोडे सिनियर सिटीजन असल्या कारणाने मग मला जॉब तो नाईलाजाने सोडावा लागला. पण आता घरी बसून करायचं काय हा मोठा प्रश्न होता. मी सतत 2 महिने मी सर्चमध्ये होते की काय करू. मग नंतर थोडंसं आवड वाटत होती याच्यामध्ये आणि मी युट्यूबवरती वगैरे सर्च करायला लागले की माझ्या जवळपास मी काय करू शकते, आणि त्याच्यामध्ये मला मॅडमच्या क्लासचं माहिती मिळाली युट्यूबवरून. आणि त्याच्यामध्ये जे काम बघितलं मी मॅडमने घेतलेले जे काही प्रत्येक गोष्ट, मी इथे क्लासला येऊन भेटले पहिल्यांदा आणि तिथे वर्क वगैरे बघितलं, सगळ्यांचं स्टुडंटचं काम बघितलं, मॅडमची मेहनत पण बघितली, त्यामागे किती कष्ट घेतात, प्रत्येक स्टुडंटला किती ते वेळ देतात, हे सर्व मी बघितलं. आणि तेव्हाच ठरवलं की लावायचा असेल क्लास तर इथेच लावायचा. अखेर मी जुलैपासून जॉईन झाले इथे आणि तेव्हापासून मी बघते. पण असं वाटतंय की मी करू शकेन का. प्रत्येक वेळेला असं वाटतं की नवीन डिझाईन आली की प्रत्येक वेळेला असं वाटतं आपण हे करू शकतो का, किंवा मी पहिल्यांदा आलेले तेव्हा पण असंच वाटत होतं की आपण ह्या एवढ्या बारीक डिझाईन आपण करू शकतो का. पण जेव्हा मी स्वतः करायला घेतलं तेव्हा मग एक एक गोष्ट कळत गेली. नवीन टाका शिकायला मिळाला, किंवा नवीन कसं अटॅचमेंट करायचे, त्याच्यामध्ये कुठले आपण गोष्टी वापरू शकतो, हे सर्व मॅडमने आणि त्यांच्या टीमने सगळं जेव्हा शिकवलं तेव्हा खरंच माझ्या हातांवरती आणि माझ्यावरती विश्वास बसत नाही की मी एवढ्या चांगला डिझाईन करू शकली. आणि अगदी कमी दिवसांमध्ये मुलींना किंवा स्टुडंटला ते तयार करतात, हे खरंच कौतुकास्पद आहे मॅडम. थँक्यू. पण तुमचं कसं, तुम्हाला घरातून लगेच तुम्ही क्लास जॉईन केला, तुम्हाला असं एकदम वेगळ्या फील्डमध्ये आलात. तुम्ही आधी बँकेमध्ये होतात, एकदम वेगळ्या फील्डमध्ये आलात, तर थोडंसं तुम्हाला असं वाटत होतं का की एकदम आपण हे सोडून दुसरीकडे जातोय? हो, वाटत तर होतं, पण ही आवड होती पहिल्यापासून की आपल्याला काहीतरी करायचंय, काहीतरी स्वतःला करायचंय. कारण घरी बसणं म्हणजे काही स्वतःचा कॉन्फिडन्स लूज करून घेण्यासारखं आहे. घरातलं गोष्टी सगळं सांभाळून मला करायचं होतं काहीतरी. मग मला हा पर्याय जरा चांगला वाटला. त्यातून मॅडम बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत शिकवतात, त्याच्यामुळे खूप फायदेशीर झालं. असं नाहीये की थोड्याफार दिवसांचा क्लास आहे आणि छाटछूट काहीतरी शिकवले आणि मग जा तुमचं तुम्ही काही करा, असं नाहीये. मॅडम बेसिक पासून अगदी स्टार्टिंग पासून ज्याला काही येतही नाही, सुई कशी धरायची किंवा सुईला काय म्हणतात, कुठल्या प्रकारच्या सुया असतात, ह्या प्रकारापासून ते अगदी ऍडव्हान्स लेवलपर्यंत सर्व गोष्टी शिकवतात इथे. त्याच्यामुळे माणूस इथून आलेला अगदी परफेक्टच होऊन निघणार असं आहे. त्याच्यामुळे मी काहीतरी करेन आणि ह्याच्यातून मी काहीतरी स्वतःला सिद्ध करेन. नक्कीच वेगळी फील्ड असली तरी त्याच्यात स्वतःला साध्य करेन, हा कॉन्फिडन्स मला पहिल्या दिवशीच आला जेव्हा मी मॅडमकडे क्लास लावला. आणि मॅडमने पहिल्या दिवशी जेव्हा जे लेक्चर घेतलं त्या लेक्चरमधूनच मला तो कॉन्फिडन्स मिळाला. ओके, थँक्यू. ऍक्च्युली आपल्याकडं तुम्ही जर बघितलं, जेव्हा आपण स्टुडंटना डिझाईन देतो किंवा हे, तर स्टुडंट पहिले थोडंसं म्हणतात की अरे ही डिझाईन करायची आहे. कोणताही डिझाईन नवीन घेताना आणि जेव्हा दाखवतो तेव्हा भीती असते. तुम्हाला कसा आला त्याचा अनुभव? पहिल्यांदा जेव्हा आम्हाला टाके शिकवले त्याच वेळेला आम्हाला पहिल्यांदा प्रिंट दिली, एक ही डिझाईन आपल्याला करायची. मग तेव्हा आम्ही थोडासा सदम्यामध्येच होतो की अरे हे डायरेक्ट डिझाईन आपल्याला कसं काय जमेल, सुई धरायची अजून माहिती नाही आपल्याला आणि आपण डिझाईन करू शकू का. पण जेव्हा त्यांनी सुरुवात केली आणि जसं आम्हाला सराव झाला तसं आम्ही लगेच डिझाईनमध्ये 2 दिवसात आमची डिझाईन रेडी होती. त्यामुळे आम्हालाच विश्वास बसला नाही की आपण करू शकतोय हे.
त्यामुळे विश्वास वाढवण्याचं काम नक्कीच मॅडमने मेहनत करून घेतलेले हे सांगेन मी नक्कीच. ओके. मग तुम्हाला काय वाटतं ते डिझाईन जेव्हा तुम्ही कम्प्लीट झालं, आता तुम्ही मला वाटतं आपण एक पहिलं जे घेतलं होतं ते नथीचं घेतलं होतं आणि एक सोडून आपण एकदम 4 नथ दिल्या होत्या. सगळे असे सोडून 4 नथ करायच्या. तर मी म्हणलं हो 4 नथ करायच्या. तर तुम्हाला ते केल्यानंतर आणि ते करताना कसं वाटलं तुम्हाला? पहिल्यांदा तर वाटलं की आपल्याला डिझाईन सुचेल का, इथून सुरुवात होती की आपल्याला काही सुचेल का ह्याच्यातनं. माहितीये मणी वापरायचे किंवा कुंदन वापरायचे किंवा थ्रेड वापरायचे, जे काय असेल ते कुठलं सामान वापरायचे हे माहितीये, पण सेटिंग करता येईल का आपल्याला हे कळत नव्हतं. पण जेव्हा सुरुवात केली, एक सॅम्पल थोडंसं एक बघितलं आणि त्यांनी सांगितलं की 3 बाकीच्या नथी तुमच्या डोक्याने तुम्हाला आयडिया लावून तुम्हाला करायच्या. मग ते थोडासा वेळ लागला करायला, आयडिया सुचत गेल्या आणि त्या सामानातनच म्हटलं आपण काहीतरी करूयात, वेगळं काहीतरी करूयात. आणि मी प्रयत्न केला 2-3 नथी करण्याचा आणि तो सक्सेसफुल झाला. मुळात म्हणजे त्या मी जेव्हा स्टेटसला ठेवल्या त्या ज्या नथी बनवल्यात त्या, तर बऱ्याच जणांचे मला रिप्लाय आले की तू करतेयस का, कुठे करतेयस, कसं केलंस आणि किती दिवसात. म्हणजे मला ते खूप छान वाटलं की अरे आपण एवढ्या कमी दिवसामध्ये एवढं छान करू शकतोय. त्यामुळे मला 2-3 ठिकाणाहून असं विचारण्यात पण आलं की आमच्या टेलरच्या दुकानामध्ये तू लाव तुझं काम असं म्हणून, ज्याच्याकडून आम्हाला ऑर्डर्स मिळाले तर आम्ही तुला पास ऑन करू शकू म्हणून. त्यामुळे 15 दिवसातच, म्हणजे मला विश्वास बसत नाही की 15 दिवसात अशा ऑर्डर यायला सुरुवात झाली एक डिझाईन बघूनच. ओके, व्हेरी गुड. आणि तुम्हाला असं वाटतं तो आता म्हणजे तुम्ही जो म्हटलं की तुम्ही जॉब करत असताना तो एक वेगळा कॉन्फिडन्स होता, जॉब गेल्यानंतर घरी मग तो कॉन्फिडन्स थोडासा, आता काय वाटतं, आता तो कॉन्फिडन्स आलेला? हो नक्कीच. हा कॉन्फिडन्स म्हणजे मला डे 1ला जेव्हा मी आले ना मॅडम आणि तुमचं लेक्चर अटेंड केलं तेव्हाच कॉन्फिडन्स थोडा वाढलेला की इथे काहीतरी आपल्याला करता येईल किंवा काहीतरी साध्य होईल. आणि आता जेव्हा मी स्वतः इथे अटेंड करून लेक्चर घेते किंवा लेक्चर अटेंड करते, त्याच्यातनं जे काय आम्हाला स्टडी करण्यासाठी किंवा घरी हे घरून करून आणायचंय, हे आज झालंच पाहिजे, हे जे आम्हाला सांगतात मॅडम, तर ते केलंच पाहिजे. हे जे आहे ना हे कोणी करत नाही. म्हणजे फी घेतली काम संपलं असं बऱ्याच ठिकाणी असतं, पण इथे तसं नाहीये. जे रॉ असेल माणूस, अगदी स्टुडंट सगळेच माहितीतले नसतात किंवा त्यांना माहिती असेलच असं नाहीये, परंतु ज्यांना काही माहिती नाही त्यांच्याकडून पण हे करून घेतात, हे महत्वाचं आहे. ओके. आणखीन एक मला विचारायचं आहे, म्हणजे बऱ्याच स्टुडंटचा आणि बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, अरे हे एवढं डिझाईन तर ते किती वेळ लागेल, मग हे करायला किती वेळ लागेल, मग मी ऍडमिशन घेतलं तरी ते करायला किती वेळ लागेल, हा प्रश्न असतो. तर तुम्हाला काय वाटतं तुमच्या स्पीड बद्दल, किंवा हे जे किचकट, सगळं हे किचकट आहे, ह्याला खूपच टाइम लागेल करायला, तर तुम्हाला काय वाटतं असं काय आहे? म्हणजे ऍक्च्युली काय होतं, जेव्हा डिझाईन मिळते ना त्यावेळेला बर्डन येतं की अरे बापरे एवढं करायचं आपल्याला. आणि नंतर जसं जसं ती तयार होत जाते आणि डोक्यामध्ये पहिल्यांदा चित्र प्रिंट आल्यानंतर पहिल्यांदा चित्र डोक्यात तयार होतं की आपल्याला असं करायचं, असं सेटिंग तयार होत जाते की आपण इथे हे वापरू ते वापरू, आणि मग आपण प्रत्येक गोष्ट कुठली नवीन त्याच्यात टाकता येईल तसं आपण टाकण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला तुमचं पहिलं तुम्ही आलेलं तो करतानाचा स्पीड आणि आताचं स्पीड मध्ये कसा फरक पडलाय, त्यासाठी तुम्हाला कशी हेल्प झाली किंवा काय? तुम्ही जे सरावासाठी सांगतात की रोज ही प्रॅक्टिस करून आणा किंवा ती प्रॅक्टिस करून आणा, त्या प्रॅक्टिसमुळेच सराव होतो आणि सराव करता करताच आपलं स्पीड वाढत राहतं. आणि खूप जणांचा असा प्रश्न असतो, अरे खूप काम किचकट आहे, तर तुम्हाला काय वाटेल, हे किचकट आहे काम ज्यांनी केलं नाहीये त्यांना किचकट वाटतं, कारण ते बघताना किचकट वाटतं, पण जेव्हा आपण करतो ना त्यावेळेला आपला तो किचकटपणा दूर राहतो आणि आपण नवीन आयडिया त्याच्यामध्ये घालण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तेव्हा तो विचार नाहीयेत की आपण किचकट काम करतोय, तेव्हा फक्त हे असतं की आम्हाला हे करायचंय, हे कशा पद्धतीने चांगलं होईल, म्हणजे हा विचारांमध्ये फरक पडतो. आणखीन एक गोष्ट, म्हणजे जेव्हा मी क्लासमध्ये तुमच्याशी बोलत तेव्हा तुम्ही म्हणायचं मॅडम मोबाईल पूर्ण आमचा बंद झालाय, कारण ह्याची आवड लागली आहे ना त्याच्यामुळे. आता काय होतंय की आपल्याला डिझाईन करायची कम्प्लीट, आणि उद्या पाहिजे म्हणजे पाहिजेच आहे, त्यामुळे एक टार्गेट आलंय की नाही हे आपल्याला कम्प्लीट करायचंच आहे. आपल्याला वेळ नाही मिळत आहे, घरातलं सगळं आटपून जे आपण टाइमपास करत बसायचं, मोबाईलवरती रील्स बघायचं, इकडे पोटाचा स्पीड वाढायचा, तो आता कामामध्ये स्पीड वाढतोय. आणि तो वेळ लिटरली म्हणजे जो वाया जात होता, इव्हन झोपण्यामध्ये किंवा आळसामध्ये जे काम आम्ही 2 तास स्वयंपाकाला लागायचे, आता 1 तासामध्ये स्वयंपाक करून ते काम करायचंच आहे, हे कम्प्लीट करायचं आपल्याला. आता अजून ह्याच्यामध्ये काय डिटेलिंग करता येईल किंवा नवीन काय आयडिया टाकता येतील, ह्या विचारासाठी जास्त वेळ देतो.
अच्छा, असं मग ही चांगली गोष्ट आहे, वापर एक चांगली गोष्ट आहे. जे ऍक्च्युली बदल घडतात ते खूप चांगले आहेत. तो मोबाईल कुठे आता वरती ठेवलेला असतो कारण तो मोबाईल मुलांच्या पण हातात जाऊ नये यासाठी तो वरतीच ठेवलेला असतो कुठेतरी. माझ्या पण हातात नसतो. व्हेरी गुड. आणि तुम्हाला काय वाटतं म्हणजे हे शिकवतानाच म्हणजे असं दडपण जास्त आहे की वातावरण कसं आहे? नाही, क्लासमध्ये म्हणजे खूप हसत खेळत वातावरण आहे. आम्ही खूप मजा मस्ती करतो आणि असं नाही की मजा मस्ती करतोय म्हणून कामाकडे दुर्लक्ष होतं. कामाकडे पण तेवढंच लक्ष असतं. मॅडम छडी देऊन ते झालं नाहीये, हे व्यवस्थित झालं पाहिजे. खूप प्रत्येकाकडे अगदी बारकाईने लक्ष देतात. ऍक्च्युली माझ्यावरती तो हे आहे की खूप चुका सांगतात. नाही नाही, चुका सांगितल्याच पाहिजेत ना. मग त्याचं हे नाहीये, चुका सांगितल्या तरच आपल्याला त्याच्यातनं कळणार आहे की कुठे आपण चुकतोय किंवा कुठे आपण व्यवस्थित गेलं पाहिजे. गुरुचं ऍक्च्युली तेच असतं की सरळ मार्गाने जो चालतोय त्याला व्यवस्थित चुकीच्या मार्गावरून सरळ मार्गावरती आणायचं. मग त्याच्यामुळे चुका ह्या नक्कीच अपेक्षित आहेत, तुम्ही सांगणारच. आणि त्याच्यातनं पण मला सांगावं असं वाटतं की ते एवढं हसत खेळत आहे. आज मंगळागौर आम्ही साजरी केली. अगदी घरच्यासारखं वातावरण आहे, खेळीमेळीचं आहे आणि महिलांमुळे खूप छान वाटतं. म्हणजे एकत्र सगळ्या जणी येतात, तेवढाच वेळ आम्हाला एकत्र घालवायला किंवा मजा मस्ती करायला मिळतो. घरातला जर संसार आहे की संसार चालूच असतो, पण हे 2 तास कुठे जातात हेच कळत नाही आम्हाला. छान. आता काय प्लॅन आहे तुमचं पुढे? क्लास संपल्यानंतर तुम्ही आता काय प्लॅन केलंय? आता अजून तरी आता शिकते मी आणि शिकतानाच काही ऑर्डर्स येत आहेत तर तशा मी घेण्याचा प्रयत्न करणार आहे. नक्कीच ह्याच्यामध्ये मी करिअर करण्याचा विचार करतेय. ओके, म्हणजे काम कंटिन्यू करून? हो, काम कंटिन्यू करणार, कारण डीपली हे घेतलं आहे आणि मला टाइमपास किंवा वेळ जावा म्हणून मी हे क्लास नाही नक्कीच करत आहे. मी हे अगदी करिअरच्या दृष्टीनेच घेतलेलं आहे. ओके. बऱ्याच महिला आहेत ज्या घरी असतात आणि बऱ्याच जणांना हे असतं की फक्त डोक्यात असं काहीतरी करायला पाहिजे, पण ते डेअरिंग होत नाही. तर त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही? म्हणजे बऱ्याच महिलांना मी सुद्धा पाहिलेलं आहे की फोन करतात, सगळं करतात, पण त्यांना पटकन असं नाही का आता इतके दिवस झालं घरी आहेत पण एक पटकन पाऊल उचललं जात नाही, ते डेअरिंग होत नाहीये, ते डिसिजन घेऊ शकत नाही. तर अशा महिलांना काय सांगाल तुम्ही? मी तर नक्कीच सांगेन, कारण मी स्वतः इथे क्लास लावण्याच्या आधी मी स्वतः इथे आलेली. तुम्ही या, एकदा क्लासला भेट द्या आणि मग तुमच्या विचारांमध्ये फरक नक्कीच पडेल. तुम्हाला नक्कीच वाटेल की आपण काहीतरी करू शकू आणि काहीतरी करायचंच आहे. ज्यांना स्वतःला खरंच वाटतंय की आपण काहीतरी आपलं स्वतःचं असावं, स्वतःचं अस्तित्व किंवा स्वतःला टिकवून ठेवायचं, स्वतःचा कॉन्फिडन्स लूज करायचा नाहीये आणि स्वतःला सिद्ध करायचं असेल तर नक्कीच तुम्ही इथे जॉईन व्हा. आरीवर्क जेवढं वाटतं तितकं जरी सोपं नसलं तरी पण सोप्या पद्धतीने शिकवणं हे ॲप्रिक क्लासचं स्पेशालिटी आहे आणि बारकाईने लक्ष देतात. तुमचं जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत ते लक्ष देतात तुमच्याकडे. हे महत्वाचं आहे की एखादा स्टुडंट, सगळेच एका लेवलचे नसतात, हाताची बोटं जशी 5 सेम नसतात तसे सगळे स्टुडंट सेम नसतात. त्यामुळे एखादा जरी कमी पडला तरी त्याला बरोबर आपल्या सेम प्रकारामध्ये घेऊन यायचं हे काम ॲप्रिक क्लास करतं. त्यामुळे प्रत्येक स्टुडंटला समान वागणूक मिळते आणि तेच सगळा पोर्शन व्यवस्थित शिकवतात, अगदी स्टार्ट टू एंड सगळं व्यवस्थित शिकवतात. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा ॲप्रिक क्लासला भेट द्या आणि त्यांचे ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारे क्लासेस आहेत. त्यामुळे तुम्हाला तो पण ऑप्शन आहे की तुम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन दोन्ही सुद्धा करू शकता. ज्यांना इथे येऊन पण भेटण्याची गरज नाहीये किंवा इथे येऊन क्लास अटेंड करण्याची गरज नाही किंवा करता येत नसेल तर त्यांनी ऑफलाईन सुद्धा ऑनलाईन सुद्धा करू शकतात आणि ते पण तितकंच बारकाईने तिथे सुद्धा लक्ष दिलं जातं. हे आम्ही स्वतः बघितलंय, त्यामुळे आम्ही कॉन्फिडेंटली सांगू शकतो. थँक्यू सो मच. थँक्यू दीपाली.